हॅलो डिअर स्टुडंट्स. प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न याच्या शेवटच्या भागात अर्थात 8व्या भागामध्ये आज आपण लिंगभाव निगडीत असणारी जी समस्या आहे त्या समस्येचा अभ्यास करणार आहोत. अर्थातच 1975च्या सालात पूर्ण जगामध्ये एका नव्या क्रांतीचं वातावरण निर्माण करून गेले आणि या काळात फ्रान्स, जर्मनी, व्हिएतनाम, लॅटिन अमेरिका, अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर आंदोलन, चीनमधील नवजनवादी आंदोलन अशा अनेक आंदोलनातून प्रस्थापित असणाऱ्या प्रत्येक देशातील समाजव्यवस्थेमध्ये बदल होत गेले. स्त्रियांचे प्रश्न हे तर विश्वव्यापी आहेत हे लक्षात आल्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 1975 हे महिला वर्ष म्हणून घोषित केले आणि 8 मार्च हा महिला दिवस म्हणून घोषित झाला. त्यालाही वस्त्र उद्योगातील गिरणी कामगार स्त्रियांनी केलेल्या चळवळीचा संदर्भ होता. स्त्रियांचे प्रश्न या निमित्ताने प्रश्नस्तरावर येऊ लागले आणि संपूर्ण जगात ते इतके जटिल होते की पुढची 10 वर्ष महिला दशक म्हणून घोषित करण्यात आली. म्हणजेच 1975 ते 1985 या काळामध्ये जे एक महिलांच्या दृष्टिकोनातून जाणीव जागृती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून संयुक्त राष्ट्रसंघाने घेतलेला हा जो पुढाकार होता त्यातून जागतिक स्वरूपावर महिलांच्या प्रश्नांना एक स्थान किंवा त्याबाबतची जागृती निर्माण करून देण्याचं जागतिकीकरणामुळे 1991 नंतर संपूर्ण जग जवळ आले. एखाद्या देशात घडलेल्या एखाद्या घटनेचे पडसाद प्रतिक्रिया आज पूर्ण जग एकमेकांना अभ्यासत असताना किंवा त्याबाबतचे पडसाद उमटत असताना आपल्याला आढळतात. जागतिकीकरणाचे बरे वाईट परिणाम मानवी जीवनावर प्रत्येक क्षेत्रावर पडले ज्याचा आपण मागील काही भागापासून अभ्यास करत आहोत. सामाजिक, सांस्कृतिक याबरोबरीने कुटुंब व्यवस्थासुद्धा या प्रभावापासून वंचित नसलेली किंवा दूर नसलेली किंवा सुटलेली दिसत नाही. काही समस्या जागतिकीकरणाची प्रक्रिया जगात सुरू होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात होत्या. फरक एवढाच की त्या जगासमोर उघड स्वरूपात आलेल्या नव्हत्या आणि त्यामुळे या समस्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. अशाच अनेक समस्यांपैकी एक समस्या ती म्हणजे लिंगभाव निगडीत असणारी समस्या. या समस्येचा अभ्यास करत असताना आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे लिंगभाव निगडीत असणारी समस्या म्हणजे नेमके काय, गरिबी आणि स्त्रिया आणि सक्षमीकरण यांचा काय सहसंबंध आहे, त्याचबरोबर लिंगभाव समस्येचे असणारे स्वरूप, भारतातील लिंगभाव समस्या आणि महिलांची असणारी स्थिती आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील महिला सक्षमीकरणाची असणारी स्थिती याचा या भागात किंवा या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. निश्चितच हा प्रश्न निर्माण होतो की लिंगभाव म्हणजे काय. लिंगभाव म्हणजे काय याचा जेव्हा आपण अभ्यास करतो की लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांना समाजाने बहाल केलेली वैशिष्ट्ये की ज्यामध्ये स्वभाव, नीतिमूल्य, भूमिका, स्त्री पुरुषांमध्ये असणारे नातेसंबंध यांचा समावेश होतो आणि लिंगभाव निगडीत दृष्टिकोनातून स्त्री पुरुषांमधील हितसंबंध, त्यांच्या भूमिका, त्यांच्या संसाधनावर असणारा हक्क, कामाची केले गेलेले विभाजन, त्यांच्या असणाऱ्या मागण्या आणि त्यांच्या असणाऱ्या समस्या यावर विश्लेषण करणे म्हणजे लिंगभाव होय. अर्थातच लिंगभाव म्हणजे पुरुष आणि स्त्रियांना समाजाने बहाल केलेली जी वैशिष्ट्ये आहेत त्या आधारावर भेद न करता त्यांना दिल्या जाणाऱ्या अधिकारांमध्ये जो भेदभाव केला जातो, ज्यामधून पितृसत्ताक व्यवस्थेने स्त्रीत्वाचे आणि पुरुषत्वाचे घडवलेले जे वेगवेगळे साचे होते ते साचे म्हणजे काय आहे, लिंगभाव. असेही म्हणता येईल की लिंगभाव म्हणजे समाजातील स्त्रिया व पुरुषांच्या सापेक्ष असणारी सामाजिक स्थिती. म्हणजे पुरुषांना पुरुषांप्रमाणे आणि स्त्रियांना स्त्री म्हणून वागवण्याची, पुरुषांना पुरुष म्हणून आणि स्त्रियांना स्त्री म्हणून वागवण्याची जी सामाजिक स्थिती आहे ती सामाजिक स्थितीतून जेव्हा सामाजिक आणि सांस्कृतिक संरचनेत निसर्गनिर्मित असणाऱ्या या भेदास अधिकार देत असताना त्यांच्याशी निगडीत असणारे दृष्टिकोन, स्त्री पुरुष हितसंबंध, त्यांच्या भूमिका, साधनावरील हक्क, त्यांच्या कामांचे असणारे विभाजन आणि त्यांच्या असणाऱ्या मागण्या व समस्या यामध्ये जेव्हा
स्त्री आणि पुरुष या घटकाच्या आधारावर भेदभाव केला जातो तेव्हा त्याला काय म्हणता येईल, लिंगभाव किंवा लिंगभेद समस्या. अर्थातच या समस्येचे स्वरूप अभ्यासत असताना आपल्याला हे लक्षात येते की ही समस्या ही फक्त महिलांशी असणारी समस्या की ज्या समस्येचे स्वरूप हे निसर्गाने स्त्री पुरुषांमध्ये जे फरक केले आहे ते फरक सामाजिक जीवन जगत असताना स्त्री पुरुषांच्या भूमिकेमध्ये केला जातो, त्यांच्या सत्ता संबंध निर्धारित करण्यामध्ये केला जातो आणि त्यातून लिंगभाव ही समस्या निर्माण होते. या समस्येचे स्वरूप पाहत असताना आपल्याला हे लक्षात येते की लिंगभाव आणि गरिबी आणि स्त्रिया यांचाही संबंध आहे की ज्यामध्ये विविध समस्या आणि विषय हे एकमेकांशी अंतर्गतरित्या जोडलेले असतात. त्यांच्या पद्धतीने लिंगभाव, गरिबी आणि स्त्रिया यांचा आंतरसंबंध दिसून येतो. जगातील विविध प्रदेशातील स्त्रिया सांस्कृतिक मूल्य, वस्तू आणि मालमत्तेचे वाटप यातील भेदभाव आणि स्त्री पुरुष यांच्यातील सत्तेचे असमान समीकरण इत्यादी कारणामुळे गरिबीत असल्याचे महिला या गरिबीत असल्याचे आपल्याला आढळून येते. म्हणजेच या समस्येतून स्त्रिया आणि मुलींना विना मोबदला घरगुती स्वरूपाचे काम करण्यास भाग पाडणे, त्याचा मोबदला त्यांना प्राप्त होत नाही आणि स्त्रियांमध्ये गरिबीचे प्रमाण अधिक आढळून येते. अनेकदा समान कामाकरता स्त्रियांना मोबदलाच मिळत नाही किंवा तो कमी मिळतो. साधारणतः आपण सांगू शकतो की शेतीमध्ये काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांचे कामाचे स्वरूप कमी अधिक स्वरूपामध्ये वेगळे असले तरी देखील जो रोजगार दिला जातो त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आढळते. कामाचा कमी मोबदला हा स्त्रियांना दिला जातो. घरगुती काम, घरच्या शेतीतील काम अशा अनौपचारिक क्षेत्रात स्त्रियांना काम करण्यास भाग पाडले जाते आणि त्याच्या मोबदल्यापासून त्यांना वंचित ठेवले जाते. त्याचप्रमाणे स्त्रिया आणि मुलींना विना मोबदला घरगुती काम करायला लावत असताना कामाकरता स्त्रियांसाठी हे बदल किंवा एक भेदभाव केला गेला तो फक्त आर्थिक भेदभाव म्हणजे गरिबी एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर त्यामुळे पुढे स्त्रियांच्या हक्कांसाठी जागतिक स्वरूपावर स्त्रीवादी चळवळीचा उदय झाला. 19व्या शतकात पहिल्या दशकात जगात स्त्रीवादी चळवळ उदयास आली. असे म्हटले जाते की ही जी स्त्रीवादी चळवळ होती ही चळवळ अमेरिकेमध्ये गिरणी कामगार स्त्रियांनी प्रथम घडवून आणली. बदलत्या काळातील महिला चळवळीचे स्वरूप व वाटचाली यातही स्थित्यांतर होऊ लागले. वैयक्तिक घराणे घेऊन स्त्रिया जेव्हा महिला चळवळीकडे येऊ लागल्या तेव्हा कौटुंबिक सल्ला केंद्र सुरू झाले. महिलांना न्याय देण्यासाठी कौटुंबिक पातळीवर प्रयत्न सुरू झाले. पोलीस व कायद्याची मदत, सामाजिक हस्तक्षेप या तंत्राचाही वापर होऊ लागला. महिला चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक स्तरावर विकसित होत असताना आपल्याला आढळून येते. मग ही जी महिला चळवळ आहे या महिला चळवळीमुळे कशा प्रकारे लिंगभाव निगडीत समस्या बदल होण्यास किंवा कमी होण्यास मदत झाली, तर या चळवळीने स्त्रियांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांवर भर देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर लिंगभाव समानतेवर भाष्य केले आणि स्त्रियांना सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे अशी त्यांची मागणी होती. यामध्ये समान हक्क, सामाजिक समता, राजकीय समानता, लिंगभाव प्रति न्याय इत्यादींचा समावेश होता. म्हणजेच 1970च्या दशकात महिला सक्षमीकरण ही संकल्पना पुढे आली. अर्थातच ही समस्या अभ्यासत असताना लिंगभाव समस्येचे साधारणतः अलीकडील काळामध्ये वाढते महत्त्व हे देखील एक आपण स्वरूप सांगू शकतो. जागतिकीकरणात 1990 या वर्षापासून लिंगभाव निगडीत प्रश्नांचे महत्त्व वाढत आहेत. कारण
लिंगभाव निगडीत समस्या सोडवण्यासाठी महिला चळवळीने पुढाकार घेतला. मुळात स्त्रिया आणि पुरुष यांच्याकडे जगाचा बघण्याचा दृष्टिकोन परस्परांपासून भिन्न असतो हे लिंगभाव निगडीत दृष्टिकोनाचं गृहीतक आहे. अर्थातच ही भिन्नता सामाजिक आणि ऐतिहासिक अनुभवावरून लक्षात येते. समाजात विविध क्षेत्रात महिलांना मोठ्या प्रमाणात डावलले जाते असे आपल्याला आढळून येते. त्यास लिंगभाव निगडीत दृष्टिकोनामुळे मान्यता मिळालीही आणि त्यामुळेच जगातील महिलांच्या समस्येवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. अर्थातच ही जी समस्या आहे या समस्येच्या दृष्टिकोनातून आणखी एक आपण स्वरूप सांगू शकतो की लिंगभाव समस्येची व्यापकता. स्त्रिया आणि पुरुष यांच्यातील सामाजिक असमानतेमुळे निर्माण झालेली लिंगभाव समस्या व्यापक स्वरूपाची आहे. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांसाठी चांगल्या किंवा योग्य रोजगार संधीचा अभाव, स्त्री पुरुष यांच्यामधील वेतन असमानता. जगात सर्वत्र महिला व बालिकांना रोजगाराची किंवा रोजच्या जीवनात चांगले शिक्षण आणि आरोग्य सुविधा नाकारल्या तर जातातच, परंतु अगदी घरगुती वातावरणात सुद्धा बऱ्याच बाबतीमध्ये दुय्यम स्वरूपाचे काम आणि स्थान दिले जाते हे आपल्यास आढळून येते. असेच दुय्यम स्थान आपल्यास आर्थिक आणि राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये देखील आढळून येते. याचा गंभीर परिणाम म्हणून अनेकदा स्त्रियांना अन्याय, अत्याचार, हिंसा आणि भेदभावास तोंड द्यावे लागते. थोडक्यात लिंगभाव समस्या ही अतिशय व्यापक आहे. ती फक्त सामाजिक परिस्थितीशी संबंधित आहे असे म्हणता येत नाही, तर या समस्येमुळे साधारणतः सामाजिक आणि आर्थिक त्याचबरोबर राजकीय, धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये लिंगभाव आढळून येतो. म्हणजेच लिंगभाव निगडीत असणारी ही जी समस्या आहे या समस्येला सोडवण्याचा प्रयत्न शेवटी जागतिक स्तरावर सुरू करण्यात आला. लिंगभाव समस्या आणि संयुक्त राष्ट्रसंघाची भूमिका या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात हेही सांगू शकतो की लिंगभाव समस्या आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ज्यावेळेला या समस्येच्या दृष्टिकोनातून दखल घेण्यास सुरुवात केली, जगाच्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या ही महिलांची आहे. त्यामुळे समाजात स्त्रियांना समान स्थान व दर्जा प्राप्त व्हावा, स्त्रियांना समान हक्क प्राप्त व्हावेत या कार्यक्रमांची मागणी करण्यात आली. याचा उद्देश हाच होता की महिलांना त्यांचे अधिकार प्राप्त व्हावेत. 1975 हे वर्ष महिला वर्ष किंवा महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. तर 1976 ते 85 या कालखंडात किंवा हे दशक संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्रियांसाठीचे दशक म्हणून साजरे केले. 1975ला सर्वप्रथम मेक्सिको येथे संयुक्त राष्ट्रसंघाने स्त्रियांसाठी पहिले जागतिक संमेलन आयोजित केले. 1976 या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने विकास निधीची स्थापना करण्यात आली आणि अशा विविध कार्यक्रमाद्वारे जगातील महिलांच्या असणाऱ्या समस्येकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न संयुक्त राष्ट्रसंघाने सुरू केला की ज्याद्वारे शिक्षण, आरोग्य, कामाचे तास, कामाचा मोबदला, जमिनीची मालकी इत्यादी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवी हक्क याबाबत स्त्रियांना जाणवणारी जी असमानता आहे अशा विविध प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे हा याचा उद्देश होता. म्हणजेच एक लिंगभाव समस्येचे स्वरूप ज्यावेळेला आपण अभ्यासतो तर त्यामध्ये आपल्याला आढळून येते की गरिबी आणि स्त्रिया या लिंगभावाशी निगडीत असणारीच समस्या आहे. तर ही समस्या पुढे स्त्री चळवळ म्हणून निर्माण झाली आणि ज्याकडे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील आपले लक्ष केंद्रित. अर्थातच संयुक्त राष्ट्रसंघाने ही जी भूमिका घेतली की ज्याद्वारे महिलांच्या समस्येला जागतिक स्वरूपामध्ये समोर आणण्याचा प्रयत्न सुरू झाला, त्यातून खरंच महिला सक्षमीकरण झाले का? महिलांचे सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? तर साधारणतः
असे म्हणता येईल की सक्षमीकरण म्हणजे काय, तर सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो आणि त्यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो आणि तिचा स्वाभिमान वाढतो. अन्यायाविरुद्ध लढण्याचा बळ येतो. त्याचबरोबर सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सामाजिक, आर्थिक, मानसशास्त्रीय व राजकीय बाजू असतात. अर्थातच कायदे व कल्याण कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, त्याचबरोबर विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे आणि स्त्री पुरुष असमानता नष्ट करणे, या प्रक्रियेला स्त्री सक्षमीकरण असे संबोधले जाते. मग भारतामध्ये हे सक्षमीकरण झाले आहे का? भारतातील महिला चळवळ किंवा लिंगभाव निगडीत असणारी समस्या कशी आहे आणि या लिंगभाव निगडीत असणाऱ्या समस्येमधून भारतात कशा प्रकारे नवीन शासकीय योजनाद्वारे ही समस्या दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याची आपण आता माहिती घेऊ. जगाच्या संदर्भात भारतातील लिंगभाव समस्या आणि महिलांची स्थिती याचा विचार करता सर्वात अधिक पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था आणि समाज व्यवस्था असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महिलांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किंवा जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिच्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. बालविवाह, विधवा पुनर्विवाहास नकार, स्त्री शिक्षणास नकार, त्याचबरोबर सतीप्रथा, केशोपन प्रथा, अशा अनेक प्रथा, जाचक प्रथा तिच्याशी संबंधित होत्या. समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नातून या प्रथा दूर झाल्या. आज स्त्री शिक्षण घेत आहे. मात्र स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही जी एक महिलांचा संघर्ष आहे, तो संघर्ष सुरूच असल्याचा आपल्याला आढळून येतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने महिलांची स्थिती सुधारण्यासाठी संविधानात्मक पुरुषांच्या बरोबरीने सर्व मूलभूत हक्क दिले. मार्गदर्शक तत्वांमध्ये लिंगभाव समतेचे तत्व आपल्यास दिसून येते. अर्थातच भारतीय संविधानाने महिलांना समानतेची वागणूक केवळ मूलभूत हक्क म्हणून दिले नाही, तर त्यावर आधारित सकारात्मक कृती करण्याची परवानगी शासनाला दिली आहे आणि शासन त्यानुसार कायदे करून वेळोवेळी कायदे करत असताना राजकीय सहभाग वाढवणे आणि स्त्रियांना सुशिक्षित करत असताना आर्थिक स्वावलंबन निर्माण करून देणे, या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. तरी देखील भारतातील जी महिलांची समस्या आहे, त्या समस्येला प्रामुख्याने 4 घटकांच्या आधारावर आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करू, की ज्यामध्ये पहिली आर्थिक असमानता, त्यानंतर तस्करी आणि शोषण. हो, महिलांची तस्करी आणि शोषण होते. राजकीय प्रतिनिधित्वांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांबाबत एक निरुत्साह किंवा भेद असलेला आपल्याला आढळून येतो. तर साक्षरतेचे प्रमाण देखील पुरुषांच्या तुलनेमध्ये कमी आढळून येते. आर्थिक असमानता या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यासनास सुरुवात करतो, तर त्यामध्ये आपल्याला हे लक्षात येते की महिलांच्या असमान स्थिती संदर्भात भारतातील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्त्री पुरुष यांच्या वेतनामध्ये असणारी तफावत. साधारणतः नुकत्याच झालेल्या 2019 मध्ये झालेल्या मॉन्स्टर सॅलरी इंडेक्स MSI या इंडेक्सनुसार असे प्रतिपादित करण्यात आले की किंवा हा रिपोर्ट हा अहवाल देतो की भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत 19% कमी वेतन मिळते. विविध क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात, कृषी, IT, आरोग्य, शिक्षण, उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये यात बदल आढळतो. शासकीय नोकरीमध्ये जरी समान वेतन असले तरी खाजगी क्षेत्रामध्ये श्रम बाजारात महिलांची टक्केवारी ही वेतन आणि कामासाठी कमी असलेली आढळते. श्रम बाजारात महिलांची टक्केवारी ही केवळ
2% आहे, तर पुरुषांची टक्केवारी ही 78% आहे. म्हणजेच हा जो फरक आहे की 28 आणि 78 म्हणजे खूप मोठी ही तफावत आहे. त्यामध्ये एक दुसरा मुद्दा आपण सांगू शकतो भारतातील लिंगभाव निगडीत समस्येच्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे महिलांची तस्करी आणि शोषण. 2013 यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मादक पदार्थ व गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांची जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे नमूद करण्यात आले. अर्थातच अनेकदा अशा महिलांचे शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावळले जातात, पुढे त्यांना मोलकरीण म्हणून किंवा घरगुती कामासाठी वापरले जाते आणि कालांतराने त्यांना परित्याग केला जातो, सोडून दिले जाते. 2018 साली युनायटेड नेशन्स ऑन ड्रग्स अँड क्राईम UNODC या संयुक्त राष्ट्रसंघाच्या विभागाने असे स्पष्ट केले की ग्लोबलच्या या अहवालानुसार लैंगिक शोषण व तस्करीकरता महिलांचा मोठ्या प्रमाणामध्ये भारतात वापर केला जातो. अशा प्रकारची तस्करीकरिता वापरण्यात आलेल्या वर्गात 35% महिला व मुलींचा समावेश असतो. 35% कुणाचा समावेश आहे? महिला व मुलींचा. म्हणजेच आर्थिक असमानता व तस्करी व शोषण तर भारतात महिलांच्या संदर्भात आढळूनच येते. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये महिलांचा राजकीय प्रतिनिधित्व किंवा राजकीय हक्काच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्येही आपल्याला फरक जाणवतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडात जेव्हा भारतातील घटना समितीमध्ये 389 सदस्य प्रतिनिधी निवडले गेले, त्यामध्ये फक्त 15 या महिला सदस्य होत्या. स्वतंत्र भारताच्या निवडणुकीमध्ये अलीकडील काळातील संसदेतील लोकसभेमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाचा जर आपण अभ्यास केला तर 2009 मध्ये या सदस्यत्वात 59 या महिला सदस्य होत्या, तर 2014 मध्ये ते प्रमाण फक्त 2ने वाढले, म्हणजेच सदस्य किती होत्या? 61. अर्थातच हे प्रमाण एकूण सदस्यांच्या केवळ 11% आहे. तर अलीकडील काळात झालेल्या 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांचे प्रमाण वाढत असताना 61 वरून केवळ 82 वर गेले. म्हणजेच एकूण सदस्यांच्या तुलनेत हे प्रमाण 10 ते 11%च राहत असलेले आपल्याला आढळून येते, जे अलीकडील काळात 14% पोहोचले आहे. म्हणजेच महिला जे एक समाजाचा अर्धा भाग ज्यांच्या हक्कांशी निगडीत आहे, त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारा सन्मान सहभाग हा अत्यल्प आहे. इंटर पार्लमेंट युनियन या संस्थेने नुकतेच जाहीर केलेल्या अहवालात 188 देशांचा अभ्यास करून भारतीय संसदेत महिलांच्या प्रमाणाबाबत जेव्हा आढावा घेतला तर भारताचे स्थान महिला प्रतिनिधित्वासाठी 108 क्रमांकावर आहे. म्हणजेच जवळपास 62 कोटी संख्या ही महिला मतदार संख्या आहे आणि 49% महिला मतदार असलेल्या देशात कायदेमंडळातील महिलांचे हे जे सहभाग प्रमाण आहे त्याचा जर आपण एक अभ्यास केला तर त्यातून हे लक्षात येते की महिलांचा दर्जा हा राजकीय प्रतिनिधित्वामध्येही दुय्यम स्वरूपाचा आहे. त्यानंतरचा एक चौथा घटक जो प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचा मूळ आधार असतो, तो म्हणजे साक्षरतेचे प्रमाण. महिला साक्षरतेच्या दृष्टिकोनातून 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता प्रमाण हे पुरुष साक्षरता प्रमाण
82.14% आहे, तर महिला साक्षरतेचे प्रमाण हे 65.42% आहे. म्हणजेच महिला साक्षरता ही देखील पुरुष साक्षरतेच्या तुलनेमध्ये कमी असलेली किंवा त्यामध्येही लिंगभाव असलेला आपल्याला आढळून येतो. अर्थातच हे बदल झाले असले तरीही आधुनिक काळामध्ये भारतातील महिलांची जर स्थिती आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर विविध क्षेत्रामध्ये महिला आज प्रगती करत असताना आपल्याला आढळून येतात. भारतातील सर्वच राजकीय, आर्थिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक या सर्व क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे आणि तो प्रगतिशील असल्याचा आपल्याला आढळून येतो. अर्थात यामध्ये भारत सरकारचे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून असणारे धोरण हे देखील कारणीभूत आहे की ज्यामध्ये भारताच्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक विशिष्ट उद्देश समोर ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने महिलांच्या विकासाकरिता प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याची आपल्याला दिसून येते. अर्थातच काळानुरूप झालेल्या या बदलात पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण एक अभ्यास करू शकतो की ज्यामध्ये कल्याणकारी योजनांची पायाभरणी करण्यात आली. भारतात स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता त्यात बदल झाला आणि त्यामध्ये 1960च्या दशकापासून कल्याणकारी योजना म्हणून महिलांच्या आरोग्य, शिक्षण या व्यवस्थांवर अधिक भर देण्यात आला. तर आरोग्यविषयक कार्यक्रमाचा भर देत असताना मातृत्व आणि बालक यांच्यासाठी आरोग्य सुविधा, आरोग्य शिक्षण, पोषण आणि कुटुंब कल्याण व कुटुंब नियोजन यासारख्या संकल्पना किंवा योजना हाती घेण्यात आल्या. त्यामध्ये एक दुसरा विचार आपण सांगू शकतो की कल्याणकारी दृष्टिकोन ठेवत असतानाच महिला विकास याकडेही प्राधान्यक्रमाने लक्ष केंद्रित करण्यात आले. 1970च्या दशकापासून महिला संदर्भात कल्याणकारी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. 1970च्या दशकापासून की ज्यामध्ये 1976 ते 86 मध्ये ज्यावेळेला संयुक्त राष्ट्रसंघाने महिला दशक घोषित केले त्यावेळी भारतातील महिलाची स्थिती अभ्यासण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार भारतातील बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांचे हक्क आणि स्थिती यावर भाष्य करण्यात आले आणि एकात्मतेच्या दिशेने असे या अहवालाचे शीर्षक होते की ज्यामध्ये महिलांच्या विकास आणि लैंगिक दृष्टिकोनातून लोकशाही यावर भाष्य करत असताना हा अहवाल महिलांच्या विकासाकरता समोर ठेवण्यात आला. आणि त्यातून चौथा जो मुद्दा आहे की भारत सरकारच्या अथक प्रयत्नातून महिला सक्षमीकरणाकडे भारताची वाटचाल सुरू झाली. 1990 नंतर जे जागतिक स्वरूपामध्ये बदल होत होते त्यामध्ये जानेवारी 1992ला राष्ट्रीय महिला मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली की ज्यात महिलांचे हक्क आणि कायदेशीर बाबींचे संरक्षणाची हमी देण्यात आली. 1993 या वर्षी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली की ज्यानुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन्हीही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना 50% आरक्षण लागू करण्यात आले. अर्थातच 50% आरक्षण देत असताना पुढे 2006 या वर्षी भारत सरकारचे महिला व बालकल्याण या स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे महिला व बालक धोरणातील त्रुटी शोधणे, लिंगभाव समानतेसाठी कायदे करणे, बालकांसाठी कायदे करणे याद्वारे विविध धोरणे व कार्यक्रमांची निर्मिती करणे, महिलांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी त्यांचा सत्तेतील सहभाग वाढवणे आणि महिलांचे सक्षमीकरण करणे या ध्येय धोरणावर आधारित
या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, ज्यानुसार भारत सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कायदे घडवून आणले की ज्यात 2013ला स्त्रियांच्या लैंगिक शोषणाला थांबवण्यासाठी लैंगिक प्रतिबंध व निवारण कायदा करण्यात आला. तर 2005ला घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, ज्याला आपण कौटुंबिक हिंसाचार बंदी कायदा असे संबोधतो, हा कायदा घडवून आणला. तर अलीकडील काळात इस्लामधर्मी महिलांवर जो 3 तलाक हा जो अन्याय होता, त्या दृष्टिकोनातून कायदा घडवून आणण्यात आला. अर्थातच संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक स्वरूपावर लिंगभाव निगडीत असणारे समस्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याला भारतामध्येही स्वीकारण्यात आले आणि भारतात महिला सक्षमीकरणाकडे खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू करण्यात आली की ज्यातून आज महिला ह्या आर्थिक स्वावलंबी आणि सामाजिक प्रतिष्ठित जीवन जगण्यासाठी समोर येत असताना आढळून येतात.